दख्खन 11 संघ, तदनंतर आपण पाहतोय मोरिया 11, तसेच योगीराज 11 संघ. सर्व संघटनांना विनंती करतो या आपल्या संपूर्ण संघाला समोर घेऊन या. तर आपण पाहतो MPL 2024 पर्व 5 या संघादरम्यान ज्यांच्याकडून आम्हाला संयोजन लाभलं त्या सर्वांचं मनापासून आभार मानेल. मान्य श्री सागर दत्त, तर मान्य श्री सागर दत्तात्रय चोरगे साहेब यांचंही मी आभार मानेल. तर मी विनंती तर त्यांचा शुभ सन्मान देखील केला जाईल. मान्य श्री सागर दत्तात्रय चोरगे साहेब माईची उबदार शाल देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातोय, त्याचा स्वीकार करायचा आहे. तर त्यानंतर आपण पाहतोय मान्य श्री ज्ञानेश्वर भगवान चोरगे, तर यांचाही शुभ सन्मान केला जाईल. या दादा आपलाही शुभ सन्मान केला जातो. MPLच्या दरम्यान अगदी पाहायला गेलं तर आजच्या पर्पल कॅप होल्डर आहेत, लिडिंग विकेट टेकर आहेत, त्यांनी आणि त्यांच्या माध्यमातून सहकार्य देखील लाभलं आहे, त्यांचाही शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण पाहतोय मान्य श्री मंगेश केशव चोरगे या साहेब आपला शुभ सन्मान केला जातोय. हे सर्व आपण पाहतोय सर्व चषक सौजन्य जी चषक आहेत ज्यांच्या माध्यमातून लाभलेत त्यांचा इथं शुभ सन्मान केले जात आहेत. मान्य श्री मंगेश केशव चोरगे साहेब आपण म्हणतोय त्यांचा सन्मान होतो. त्यानंतर मान्य श्री सूर्यकांत बाबासो चोरगे साहेब या आपलाही शुभ सन्मान केला जातो, ज्यांच्या माध्यमातून चषक सौजन्य लाभलं. मैत्री ग्रुप म्हणून ओळखीचा असलेला हा आपण पाहतोय ग्रुप, त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर पाहतोय आपण जी टी शर्ट ज्या खेळाडूंच्या याच्यामध्ये आहे तर ती टी शर्ट ब्रँडेड टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलंय ते म्हणजे कैलास असे संदीप दत्तात्रय चोरगे यांच्या स्मरणार्थ ही टी शर्ट दिली गेलीत. मान्य श्री सागर दत्तात्रय चोरगे यांच्याकडून मी विनंती करेल दादा या आपलाही शुभ सन्मान केला जाईल. सागर दत्तात्रय चोरगे साहेब या ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट लाभली गेले तर त्यांचाही शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर यूट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं आपण पाहतो आजच्या दिवसभर ही स्पर्धा लाईव्ह दाखवली गेली ते मान्य श्री विकास दशरथ चोरगे साहेब तसेच दशरथ बाबासो चोरगे साहेब या आपल्या दोघांचाही शुभ सन्मान केला जातोय. यूट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं गेलंय मान्य श्री विकास दशरथ चोरगे साहेब तसेच मान्य श्री दशरथ बाबासो चोरगे साहेब या दोघांचाही शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण पाहतोय सामनावीर चषक जी दिली जात आहेत त्याचं सौजन्य आपल्याला लाभलंय ते म्हणजे मान्य श्री धोंडीराम गणपत चोरगे सदस्य ग्रामपंचायत गलमेवाडी यांचाही शुभ सन्मान केला जातो. या साहेब आपलाही शुभ सन्मान केला जाईल, त्याचाही आपण स्वीकार करायचा आहे. मान्य श्री धोंडीराम गणपत चोरगे साहेब त्यानंतर आजच्या सकाळच्या सत्रामध्ये ज्यांच्या माध्यमातून नाश्ता सौजन्य आपल्याला लाभलं गेलं जे आपण पाहतोय ते सन्मान्य मान्य श्री अधिकराव तानाजी चोरगे साहेब माजी अध्यक्ष आहेत मान्य अध्यक्ष जय दुर्गा माता तरुण मंडळ गलमेवाडी यांचाही शुभ सन्मान केला जातोय. दादा आपण या शुभ सन्मान स्वीकारायचं मी विनंती करतो. तर यानंतर आपण पाहतोय ज्या कॅप आहेत त्या कॅप सौजन्य लाभलेलं मान्य श्री भास्कर विठ्ठल चोरगे तसेच मान्य श्री गणेश हनुमंत चोरगे साहेब या आपल्या दोघांचाही शुभ सन्मान केला जाईल. या दोघांच्या माध्यमातून आपण पाहतोय कॅप सौजन्य लाभलंय मान्य श्री भास्कर विठ्ठल चोरगे साहेब तसेच मान्य श्री गणेश हनुमंत चोरगे साहेब या आपल्या दोघांचा इथं शुभ सन्मान केला जातोय. या दोघांच्या माध्यमातून आपण पाहतोय या कॅप ज्या खेळाडूंना आहेत त्या दिल्या जात आहेत. अगदी पाहिलं गेलं तर उन्हाच्या तडाख्यामध्ये ही स्पर्धा खेळवली गेली त्या उन्हाच्या संरक्षणापासून त्यानंतर चेंडू सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं गेले ते मान्य श्री प्रताप शांताराम चोरगे तसेच मान्य श्री अनिल राठोड साहेब या आपल्या दोघांचाही शुभ सन्मान केला जातोय. मान्य श्री प्रताप शांताराम चोरगे साहेब तसेच मान्य श्री अनिल राठोड साहेब या चेंडू सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं गेले त्यांचा हा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण पाहतोय 2 दिवस पंच लाभले गेले होते त्यांचं इथं सौजन्य मान्य श्री अगस्त अंतू चोरगे साहेब आपलाही शुभ सन्मान केला जाईल. तर उपस्थित नाहीत त्यांनाही शब्दरूपी सत्कार मानतो. समालोचक सौजन्य आपल्याला लाभले मान्य श्री दिलीप दत्त चोरगे तसेच मान्य श्री नितीन निवृत्ती चोरगे या आपल्या दोघांचा शुभ सन्मान केला जातोय.
मान्य श्री दिलीप दत्तू चोरगे साहेब तसेच मान्य श्री नितीन निवृत्ती चोरगे साहेब समालोचन सौजन्य या दोघांच्या माध्यमातून लाभलंय, त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. तर यानंतर आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून बॅनर सौजन्य लाभलंय ते मान्य श्री राहुल रमेश चोरगे साहेब तसेच मान्य श्री संतोष रघुनाथ चोरगे साहेब या आपल्या दोघांचाही शुभ सन्मान केला जातोय. मान्य श्री राहुल रमेश चोरगे साहेब तसेच मान्य श्री रघुनाथ चोरगे साहेब बॅनर सौजन्य आपल्याला लाभलंय, त्यांच्या माध्यमातून त्यांचा हा शुभ सन्मान केला जाईल. तर आयवा कॅच गॉगल सौजन्य केटी स्पोर्ट्स घनसोली यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. दुर्गेश उपस्थित नाही, त्यांनाही शब्दरूपी सत्कार दुर्गेश या आपलाही शुभ सन्मान केला जातोय. केटी स्पोर्ट्सचे सर्व आहेत, आपण पाहतोय स्ट्रॅटेजिक टाइम आउट स्पॉन्सर त्यांच्या माध्यमातून केला गेला होता. तसंच आयवा कॅच गॉगल त्यांच्या माध्यमातून दिले गेले, तर त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. तर यानंतर आपण पाहतो इंटरनेट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लागले ते मान्य श्री तानाजी राजाराम चोरगे साहेब आपला शुभ सन्मान केला जातोय. तर या तदनंतर आपण पाहतोय स्टंप सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं ते मान्य श्री गजानन चंद्रू चोरगे साहेब या आपलाही शुभ सन्मान केला जातोय. तर मान्य श्री त्यांचे चिरंजीव चेतन, मी विनंती करेल आपण हा शुभ सन्मान स्वीकारायचा. या चेतन या आपण शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. आपण पाहतोय मान्य श्री गजानन चंद्रू चोरगे साहेब नाना यांच्या माध्यमातून स्टंप सौजन्य लागले, तर त्यांचा शुभ सन्मान उपस्थित नाही, तर त्यांचे चिरंजीव तो स्वीकारतील. तर याच्यानंतर लाईट सौजन्य आपण पाहतोय मान्य श्री सचिन सुरेश चोरगे समाजसेवक आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जातो. या सचिन सुरेश चोरगे साहेब आपला शुभ सन्मान केला जातोय, तो स्वीकारायचा आहे. यानंतर आपण पाहतोय सलग 3 षटकार, सलग 3 चौकार आणि सलग 3 विकेट प्रत्येकी मान्य श्री लक्ष्मण धोंडीबा चोरगे साहेब आपला शुभ सन्मान केला जातो. तसेच मान्य श्री बळीराम गोविंद चोरगे साहेब आणि मान्य श्री उदय हनुमंत चोरगे साहेब, तर या तिघांनाही मी त्यांचे बंधू मी विनंती करेल या आपण हा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. सुरेश गोविंद चोरगे साहेब या आपण हा सत्कार स्वीकारण्याची मी विनंती करेल. यानंतर आपण पाहतोय महत्त्वाचं मेडिकल किट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं गेलंय ते मान्य श्री मारुती शांताराम चोरगे साहेब आपला शुभ सन्मान केला जातो. या तो आपण स्वीकारायचा आहे. मान्य श्री मारुती शांताराम चोरगे साहेब, मान्य श्री मारुती शांताराम चोरगे साहेब आपणास विनंती असेल या आपण आपला सत्कार केला जातोय तो स्वीकारायचा आहे. तर यानंतर आपण पाहतोय ऑरेंज कॅप व पर्पल कॅच सौजन्य मान्य श्री मनोज बाबासो चोरगे साहेब आपला शुभ सन्मान केला जाईल. या मनोजदा आपला हा शुभ सन्मान केला जातोय तो स्वीकारायचा आहे. चला त्वरा करा पटपट मनोज दादा. तर याच्यानंतर आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून जे थंडगार पेय कोल्ड्रिंक्स आपल्याला प्यायला मिळाली त्याचं सौजन्य लाभले मान्य श्री अजय बाबूराव चोरगे साहेब आपलाही शुभ सन्मान केला जाईल. या लगेच मुख्य व्यासपीठावरती अजय बाबूराव चोरगे साहेब या आपलाही शुभ सन्मान केला जातोय. तर त्याच्यानंतर शाल बुके सौजन्य आपल्याला पाहायला मिळतं मान्य श्री विशाल जगन्नाथ चोरगे साहेब या आपलाही शुभ सन्मान केला जाईल तो स्वीकारायचा आहे. तर पाणी सौजन्य लाभले मैत्री ग्रुप यांच्या माध्यमातून आपलाही आभार. सर्व संयोजकांचं मनाच्या अंतकरणापासून मी MPL 2024च्या आयोजन कमिटीतर्फे आभार मानतो. तसेच सर्व उपस्थित क्रिकेट रसिक, क्रिकेट खेळाडू आणि ग्रामस्थ मंडळ गलमेवाडी या सर्वांचं मी आभार मानतो.
तसेच विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लागले ते कोण? सुनील सकाराम चोरगे साहेब, या आपलाही शुभ सन्मान केला जातोय दादा, तो आपण स्वीकारायचा आहे. तसेच विशेष सहकार्य गणेश शिवाजी चोरगे साहेब, या आपलाही शुभ सन्मान केला जातोय. तसेच सन्मान्य विनायक शिवराम चोरगे साहेब, आपलाही शुभ सन्मान केला जातोय. आपण पाहिलं गेलं विशेष सहकार्य लाभलंय त्यांच्या माध्यमातून. तसेच सन्माननीय शंकर रामचंद्र चोरगे साहेब यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभले, त्यांचाही शुभ सन्मान केला जाईल, या आपण तो स्वीकारायचा आहे. तसेच सन्मान्य अतिथी विजय वरेकर दाजी यांचाही शुभ सन्मान केला जातोय, तो आपण स्वीकारायची मी विनंती करतो. गलमेवाडी गावचे दाजी आहेत. तसेच सन्मान्य अतिथी अजय बाळकृष्ण चोरगे साहेब, आधार स्तंभ ओमसाई गलमेवाडी या संघाचे आहेत, त्यांचाही शुभ सन्मान केला जातो, या आपण हा आपला शुभ सन्मान स्वीकारण्याची मी विनंती करतो दादा. आधार स्तंभ आहेत ओमसाई गलमेवाडी या संघाचे. अगदीच ज्या ज्या वेळेस या संघाकडून या खेळाडूंकडून ज्या ज्या वेळेस स्पर्धा भरवली जाते, कोणतंही कार्य घेतलं जातं, त्याला मात्र मोलाचं सहकार्य आणि पाठिंबा असतो या दादांचा, त्यांचा मात्र इथं शुभ सन्मान केला जातोय. कोणतीही मोठी स्पर्धा असो दादा, तुमच्यासारखे व्यक्तिमत्व असतं त्यावेळेस अगदी असे कार्यक्रम मात्र पूर्ण होत असतात. तसेच सन्मान्य अतिथी सुभाष बाळकृष्ण गाडगे साहेब, आपलाही शुभ सन्मान केला जातोय, त्याचा आपण स्वीकार करण्याची मी विनंती करतो. या दादा, सुभाष बाळकृष्ण गाडगे साहेब यांचा इथं शुभ सन्मान केला जातोय. त्यांचा तसेच सन्मान्य अतिथी अरुण सकाराम चोरगे दादा, आपलाही शुभ सन्मान केला जातोय. अरुण श्रीरंग चोरगे दादा, आपलाही शुभ सन्मान केला जातो, या आपण हा शुभ सन्मान स्वीकारण्याची मी विनंती करतो. तर आजच्या दिवसभरामध्ये ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं प्रदर्शित केली गेली, तर MTC ओम साई लाईव्हचं मात्र इथं शुभ सन्मान केला जाईल, या आपला शुभ सन्मान केला जातो, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. तर लगेचच यानंतर आपण वळणार आहोत बक्षीस वितरण समारंभाकडे. तर आपण पाहतोय, मी विनंती करेल संपत भाऊ चोरगे यायचं आहे, ज्यांच्या बॅटमधून सलग 3 षटकार आणि सलग 3 चौकार आले, तर त्यांचं आता आपण पाहिलं गेलं तर त्यांना सलग 3 षटकार चौकारसाठी जे पारितोषिक दिलं गेलंय ते मात्र सुपूर्त केलं जाईल. या संपत चोरगे, मॅन फ्रॉम मोरिया 11 आबांची टीम, संपत चोरगे इन रो 3 षटकार 3 चौकार ज्यांच्या बॅटमधून आले, तर त्यांना या लवकर. संपत वेळ घेऊ नका, संपत वेळ घेऊ नका, लवकर या. आपण पाहतोय हॅट्रिक ज्यांनी 3 षटकार 3 चौकारांची मारली, त्यांना मात्र हे पारितोषिक दिलं जात आहे.
तर आपण पाहतोय त्यांना जी कॅश प्राइज आहे ते मात्र गुगल केलं जाईल. तसेच गणेश रमेश चोरगे मॅन फ्रॉम मोरिया 11 लगातार 3 षटकार. आबांचीच टीम पुन्हा एकदा हे फलंदाजांनी अगदी आतिषबाजी केली गेली. तर 551 रुपयाचं पारितोषिक आपण पाहिलं गेलं लावलं गेले ते मात्र त्यांना मिळाले. सन्मान्यातील लक्ष्मण चोरगे साहेब यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं जे पारितोषिक लावलं गेलं होतं 3 षटकारांसाठी ते दिलं जाते गणेशला. तर यानंतर आपण वळूयात बक्षीस वितरण समारंभाकडे. आज आपल्याला या कार्यक्रमासाठी जे उत्कृष्ट समालोचन लाभलं असे घोटील गावचे सुपुत्र माननीय श्री महेश पवार साहेब यांचा इथं सन्मान होत आहे तो त्यांनी स्वीकारावा. तसेच आपण पाहतो सन्मान्य तिथी श्रीकांत चोरगे साहेब विशेष सहकार्य लाभले त्यांच्या माध्यमातून त्यांचा इथं शुभ सन्मान केला जातो. अगदी सकाळच्या सत्रापासून उपस्थित आहेत ही स्पर्धा पाहण्यासाठी. त्यांचा इथं शुभ सन्मान केला जातोय. तर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला मदत केली सहकार्य केलं गेलं ते म्हणजे आपला तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके बबलू दादा. या आपलाही शुभ सन्मान केला जातोय. बबलू दादा नक्कीच शिवराज चोरगे साहेब नक्कीच बबलू दादा या नावाने ओळखलं जातं, प्रेमाने हाक मारली जाते. या आपलाही शुभ सन्मान केला जातोय. त्याचा स्वीकार करायचा. एक प्रेमळ व्यक्तिमत्व, चेहऱ्यावरती नेहमी स्माइल असते त्यांच्या. तसेच विशेष सहकार्य लाभलेले सुशांत कृष्णात चोरगे साहेब आपलाही शुभ सन्मान केला जातो. या लगेच व्यासपीठावरती आपलाही शुभ सन्मान केला जातोय तो आपण हे करायचा आहे, स्वीकारायचा आहे. या दादा आपला शुभ सन्मान केला जातोय. तर यानंतर आपण पाहतो गलमेवाडी गावचा बुलंद आवाज नक्कीच विनोदी शैलीसाठी उभरता समालोचक विनोदी शैलीसाठी ओळखलं जातं. नक्की दशरथ दादांना ओळखलं जातं. त्यांनाही मागे टाकेल एक दिवस तो सिद्धेश. याचा इथं शुभ सन्मान केला जाईल कारण चांगली कमेंट्री करून हसवलं गेलंय. तर सिद्धेश यायचंय, आपलाही शुभ सन्मान केला जातोय तो स्वीकारायचा आहे. सिद्धेश उभरता समालोचक गलमेवाडी नक्कीच गमतीशीर समालोचन ज्यांच्या माध्यमातून केलं जातं सर्वांना नक्कीच हसवलं जातं. त्यांनी फलंदाजी करत असताना नक्कीच षटकार एक मारला गेलाय. त्याच्यानंतर गोलंदाजी करत असताना 18 धावा दिल्या गेल्या एका ओव्हरमध्ये. त्यांचाही शुभ सन्मान केला जातोय. चल तर यानंतर आपण वळत बक्षीस वितरण समारंभ. तर सर्व खेळाडूंना विनंती करेल मुख्य व्यासपीठाच्या समोर या, समालोचन कक्षाच्या समोर यायला मी विनंती करेल सर्वांना. तर सर्व खेळाडूंना विनंती करतो समालोचन कक्षा समोर यायचं. आपण बक्षीस वितरण समारंभाकडे वळतोय. नवनाथ अनुज स्टेजच्या समोर यायचं आहे सर्वांनी. तर आपण पाहतोय MPL 2024 पर्व 5 2024 या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने खरोखर चांगली गोलंदाजी केली गेली आणि गोलंदाजी करत असताना सर्व फलंदाजांना घाम फोडला गेला आणि कमी धावा दिलेला आणि तब्बल 7 विकेट घेऊन बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय नन अदर दॅन दख्खन 11चा ज्ञानेश्वर. यायचा 7 विकेट. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ MPL 2024 पर्व 5. 7 विकेट आहेत दख्खन
इलेव्हन या संघामध्ये आपण पाहिलं गेलं होता तो. तर बेस्ट बॉलर आपण पाहतोय ज्ञानेश्वर, चांगली गोलंदाजी आखली गेली. या गोलंदाजांनी सर्व फलंदाजांना अगदी जागी स्तब्ध केलं गेलं, घाम फोडला गेला, धावा दिल्या, 7 तब्बल विकेट घेतल्यात MPLच्या दरम्यान. तर मी विनंती करतो अधिकराव तानाजी चोरगे साहेब आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ची ट्रॉफी द्यायची आहे. अगदी पाहिलं गेलं तर मनमोहक ही ट्रॉफी आहे, ती मात्र दिली जाते, सुपूर्द केली जाते. तर यानंतर आपण पाहिलं गेलं या स्पर्धेदरम्यान त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय मारुती चोरगे, नाईकबा चोरगे या आपल्याला दिला जातो बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. अगदी पाहिलं गेलं 2 झेल पकडले गेले होते अवघड असे बाउंड्री लगत, आणि मॅच मध्ये पूर्णपणे पाहिलं गेलं तर कमबॅक करून दिला गेला होता. तर सन्मान्य अतिथी सुनील सकाराम चोरगे साहेब आपल्या शुभ हस्ते हा दिली जाईल ट्रॉफी वितरण केलं जाईल. तर यानंतर ज्याची बॅट चांगली तळपली, षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. सलग 3 षटकार सलग 3 चौकार ज्याच्या बॅटमधून आले तो ठरलाय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. तब्बल 107 धावा कुठल्या गेले त्या स्पर्धेमध्ये. नन अदर दॅन मोर्या 11चा संपत चोरगे या आपल्याला दिला जातो बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट संपत या. मी विनंती करतो सन्मानित तिथे विनायक चोरगे साहेब आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. तर यानंतर आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज, ज्या माणसाने खऱ्या अर्थाने गोलंदाजी चांगली केली, फलंदाजी चांगली केली गेली आणि पाहिलं गेलं विकेट्स घेत असताना, गोलंदाजी करत असताना 5 विकेट्स घेतल्यात, 139 धावा केल्या गेल्यात, त्याला दिला जातो मॅन ऑफ द सिरीज नाईकबा 11चा. कोण असेल? यस, निलेश यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. मी विनंती करतो सन्मानित शंकर चोरगे साहेब आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायचे. मॅन ऑफ द सिरीज मिस्टर MPL 2024 चा मानकरी ठरलाय निलेश. यस, 2024 पुढच्या अगदी स्पर्धेपर्यंत हे नाव लक्षात राहील. मिस्टर MPL ओम साईचा बिग हिटर, बिग ब्लास्टर, अगदीच अष्टपैलू खेळ त्याच्या माध्यमातून साकारले गेले. तर यानंतर आपण पाहिलं गेलं ज्यांनी चांगला खेळ दाखवला, चांगली फाईट दिली गेली, परंतु दुसऱ्या क्रमांकावरती ज्यांची शर्यत संपले तो संघ मोर्या 11 संपूर्ण कर्णधार आणि संघ यावरती आपणा 2nd नंबरची ट्रॉफी केली जाईल प्रदान. आणि अगदी पाहिलं गेलं तर 5 वर्ष आबा दाखल होत आहेत या स्पर्धेमध्ये आणि 5व्या वर्षी मात्र हे ट्रॉफीचं स्वप्न मात्र पूर्णत्वास नेताना यशस्वी ठरत आहेत. तर मी विनंती करेल कर्णधार आणि संपूर्ण संघ कर्णधार वरती या आणि बाकी सर्व जे खेळाडू आहेत त्यांनी खाली थांबा, फोटोशूट केला जाईल लाईन मध्ये. सर्व मान्यवरांना मी विनंती करेल आपले शुभ हस्ते ही द्यायचे. आपण उपस्थित राहा, मैत्री ग्रुप तसेच सर्व मान्यवर आपले शुभ हस्ते ही ट्रॉफी प्रदान केली जाईल. या कॅप्टन, या कॅप्टन, बाकी सर्व टीम या पुढे बसा. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो.
मैत्री ग्रुप आपणही वरती या. यानंतरची ट्रॉफी आपल्या शुभ हस्ते दिली जाईल. यावरती मैत्री ग्रुप, संपूर्ण मैत्री ग्रुप यावरती. जी 1 नंबरची ट्रॉफी आहे ती पूर्ण आपल्या ग्रुपच्या शुभ हस्ते वितरण केली जाणार आहे. चांगलं, नक्कीच मोरया. यानंतर आपण पाहिलं गेलं तर ज्यांनी खऱ्या अर्थाने 2024 MPL पर्व 5 वरती आपली दावेदारी दाखवली आहे तो संघ ठरला नाईकबा 11. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक संपूर्ण संघनायक मी विनंती करेल आणि नक्कीच सांगायला आनंद होतो यावर्षी ज्या ज्या ठिकाणी हा संघ दाखल झालाय त्या ठिकाणी लीग मॅचेस मध्ये मात्र श्री नाईकबा स्पोर्ट्स गलमेवाडी हा संघ जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच देवाच्या वरती विश्वास ठेवला गेला. 5 ट्रॉफ्या तब्बल या वर्षीच्या हंगामामध्ये यांच्याकडे आहेत. तर नाईकबाची कृपा आहे. याच पद्धतीने खेळत राहा, एकजुटीने खेळत राहा. येणाऱ्या काळामध्ये तुम्हा सर्वांचं नाव मोठं होईल. गलमेवाडी या गावचं नाव मोठं होईल. ज्यावेळेला आपण खेळत असतो त्यावेळेला आपल्यासोबत आपल्या गावाचं नाव देखील मोठं होत असतं. तर मी विनंती करेल नाईकबा 11 संपूर्ण संघनायक या व्यासपीठावरती. तर महाविजेता MPL 2024 चा पर्व 5व्याचा महाविजेता नाईकबा 11 संपूर्ण संघ आणि संघनायक यायचंय वरती. नक्कीच टाळ्यांचा जयघोष करायचा आहे. 1 नंबरचा विजेता संघ ठरलाय. या हंगामामध्ये तब्बल 5 ट्रॉफ्या त्यांच्या ताफ्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या तर मी विनंती करेल संपूर्ण मैत्री ग्रुप आपल्या शुभ हस्ते आणि मान्यवर आपल्या शुभ हस्ते संपूर्ण मैत्री ग्रुप आणि सर्व मान्यवरांनाही मी विनंती करेल आपणही तिथे उपस्थित राहायचं आहे. नाईकबाच्या नाव चला येणाऱ्या काळामध्ये देखील आपला ताफा मात्र ट्रॉफ्यांचा असाच वाढत राहू देत हीच नाईकबाच्या चरणी प्रार्थना करेल. आणि जर कोणाचा सत्कार आयोजकांच्या माध्यमातून राहिला असेल तर मात्र मनपूर्वक मी त्यांची क्षमा मागतो. तर आजच्या दिवसभरामध्ये जोडले गेलेला सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व खेळाडू तसेच नाईक गलमेवाडी गावचे ग्रामस्थ सर्वांचे मी मनापासून आभार मानेल. आणि मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार मानतो. आणि हा कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करतो. जय महाराष्ट्र, जय हिंद.